झाडे आला हा बर चल बघू. सो गाईज एक प्लॅन कॅन्सल झालाय. जिथं आपल्याला गाडी चेक करायला जायचं होतं त्या माणसाला मी फोन केला, म्हणजे त्या फ्रेंडच आहे आपला, त्याला फोन केला तर ते जरा बाहेर गेलेत. हे पुण्याचं विधान भवन आहे, इकडं आतमध्ये आहे. आम्ही विधान भवनच्या एरियामध्ये आहे, स्टँडर्ड एरिया, मेंगी बातचीत. वन्स अगेन गाईज मी परत मोठं ब्लॉगिंग करतोय. चाललोय जरा एका फ्रेंडला भेटायला. सोना पण आहे सोबत, तिचा पण मध्ये मध्ये आवाज येईल तुम्हाला. हा काय म्हटली? हा कॅमेरा चालू आहे. तुला माहिती होतं ना आपल्याला एवढं लांब जायचंय, घालायचं ना हेल्मेट? अच्छा, सूर्य बघ किती भारी दिसतोय. पोरगी लई येडी आहे, काय पण बडबडती. वन्स अगेन मोठं ब्लॉगिंग हे करतोय. हा मी कुठं चाललोय हे सांगायचं विसरलो. ऍक्च्युली मी चाललोय लहानपणीच्या फ्रेंडला भेटायला, श्रद्धेशला. परत थोडं गाडीचं थोडंफार चेकअप नॉर्मल करायचंय. पण आय थिंक तो ज्याच्याकडे चाललोय आम्ही तो बहुतेक भेटेल का नाही भेटणार हे माहिती नाही. त्याला एकदा पुढं पेट्रोल फिल केल्यानंतर त्याला एकदा फोन लावतो, काय म्हणतोय बघू. सोनं मागून विचारते काय बडबडतोय. मोठं ब्लॉग. फक्त गाडी त्या पेट्रोल पंपापर्यंत गेली पाहिजे बस. पेट्रोल टाकायचंच आहे ना, काय माहिती लय आळस येतो. पेट्रोल टाकूशी वाटतं भरपूर, पण सारखं पंपावर जायचं म्हटल्यावर नको वाटतं, बाकी काय नाही. सोनासोबत डिस्कशन करतो मग भेटू. माग एक आहे ना युनिक डर्ट बाईक किती आहे, कुठली आहे काय माहिती, पण हाय मस्त दिसते. आता आम्ही आहे गर्दीमध्ये. मला म्हणती कॅमेरा चालू कर, मला बोलायचंय. हे आमचं कॉलेज नेसवाडिया, मी इथे शिकलोय. आणि हा आमचा कॉलेजचा चौक. गाडी भरपूर हिट झाली आहे यार. हे ट्रॅफिक मध्ये लय लपड आहे. मी इथून कॉलेजला या बस स्टॉपला नाही तर त्या मागच्या बस स्टॉपला कधी कधी वेट करायचो. मोस्टली मी येत नाही, बसने आलेलोच नाहीये कॉलेजला. हे आमचं मेन गेट होतं, पण आय थिंक काहीतरी काम चालू आहे त्यामुळे गेट बंद केलंय. हे मेन कॉलेज एरिया आमचा. हा वाला मेन कॉलेज. येस, काढ ना फोन.
आय थिंक सांगू काय चालू आहे? कोण आहे? माताजी हा हा उचल, विचार किती पाहिजे. ऑर्डर आहे, बॉक्सची ऑर्डर आलेली आहे मला. किती ऑर्डर आहे विचारू? आणि सोमला सांगू? नाही सोमला नको सांगू, कॅज्युअल टॉक. बिझनेस पण बघायला लागतो भाई लोक, दोन्ही पण बघायला लागतात. कस्टमरचा कॉल आल्यावर आपण नाही म्हणू शकत नाही, आपण भले कुठेही असू दे. 5 पाण्याचे बॉक्स, मोठे 5 छोटे 5. लगेच पाहिजेत. ते नाही विचारलं. हा ठीक आहे, ठीक आहे. हिला माग काय ऐकायलाच येत नाही मी काय बोलताय. आणि पोरगी माग बसली ना, लहान पोरापेक्षा जास्त त्रास देते. लहान पोरं कशी इकडून तिकडून दिवसतात तशी. नाईस. सरांना सांगा, सांगितलं आम्ही सरांना. हा ठीक आहे. डोळ्यात बोट घालतीये माझ्या पोरगी आहे ना खरंच. चलो गाईस बघू. सिग्नल सुटला बाबा. 102 डिग्री सेल्सिअस गाडी पोहोचलेली आहे. गरमी गरमी गरमी. तशी आज क्लायमेट मध्ये नाही पण गाडीत लय गरमी आहे. या एरियात पोलिस भरपूर असतात, त्यामुळे ना गाडी जास्त रेव करू शकत नाही. थोडा स्टँडर्ड एरिया आहे आमच्या इथला मीन्स आय थिंक काय विधान भवन, हे पुण्याचं विधान भवन आहे. इकडं आतमध्ये आहे. आम्ही विधान भवनच्या एरियामध्ये आहे. स्टँडर्ड एरिया, महंगी बातचीत. आणि पोलिसांमुळेच भीती वाटते फक्त सिटीत पूर्ण आतमध्ये गाडी आणायला. तसं काही बोलत नाहीत, काही करत नाही. आपण नीट चालवत असलो, हेल्मेट वगैरे सगळं प्रॉपर असेल ना, तर शक्यतो 99% कुठलेच पोलीसवाले त्रास देत नाहीत. त्यांना पण माहिती आहे यार, म्हणजे समजू शकतात. एवढं हेवी बाईक आहेत, थोडाफार आवाज तर येणं साहजिक आहे. आतमध्ये विधान भवन आहे, फुल सायलेंट एरिया आहे. आणि त्याच्याच बाजूचा हा जो रोड आतमध्ये जातो तो एअरफोर्स नाही, सॉरी ह्यांचा आहे, आर्मीवाल्यांचा. गाडी बंद, गोप्रो बंद. गाईज आपण अजून एका मस्त ठिकाणी आलोय जिथं मला आहे ना माझी आवडती गाडी दिसती. हा 7 लॉन चौकात. त्यांनी सांगितलेलं त्या चौकात आलोय. सांग सोना एक आहे ना बहिरेगत करती का आहे तेच कळत नाही. मार्केट यार्डच्या 1 नंबर गेटला ये. 1 नंबर गेटला ये. मार्केट यार्ड. काही उपयोग होईना माझा कॅमेरा चालू होऊन. पण मी कॅमेरा वेगळ्याच कारणासाठी चालू ठेवला होता. इथं गाड्या बघा आतमध्ये, मिनी कूपर ब्लॅक. आणि त्या बघू थांबा, फोन अटेंड करतो आणि तुमच्या सोबत बोलतो. सो गाईज एक प्लॅन कॅन्सल झालाय. जिथं आपल्याला गाडी चेक करायला जायचं होतं त्या माणसाला मी फोन केला, म्हणजे त्या फ्रेंडच आहे आपला, त्याला फोन केला तर ते जरा बाहेर गेलेत. भाऊच आहे, मित्र आहे, म्हणजे फ्रेंड आहे. गाईज गाडी कुठली? iX BMW. नाईस लुक तर लय बाप दिसतोय जा. 1 नंबर डूड. ब्रेक नको दाबू डूड. iX तारीफ केली तर भाऊने डायरेक्ट लाल लाईट दाखवली. आता सेकंड प्लॅन आहे जाड्याला भेटायचा. जाड्याला भेटू
1-2 मिनिटात तो आपल्याला भेटलच. ऑलमोस्ट मी पोहोचत आलेलो आहे. BMW वाला एकदम रश ड्राईव्ह करतोय, एकदम रॅश ड्रायव्हिंग चालू होती त्याची. हे अगोदर नाही कॅमेरा दाखवलं. आपण ऑलमोस्ट जाड्याच्या इथं आलेलो आहे. ट्रॅफिक एवढं लागलं नाही, नाही तर कमीत कमी 2 ते 2.5 तास जातात इथं पोचायला. आणि आज पोलिस पण नव्हती गाईज कुठल्याच चौकात. जाड्याने कुठं बोलवलंय मला नाही माहिती. गेट नंबर 1 ला तर यायला लावलंय मी त्याला. तो आपल्याला दिसल. मस्त आवाज. कुठं थांबलंय हे झाड. अरे झाड्या. मार्केट यार्डला आलोय खरं. इथं थोडं सोनाला शॉपिंग करायची होती. आय थिंक जाड्याचा फोन आला, त्यांनी गाडीचा आवाज ऐकला असेल. एक मिनिट. हा जाड्या बोल. अरे मी ते पेट्रोल पंपापाशी म्हटलं ना, मग पुढे आलो मी पेट्रोल पंपापाशी. हा हा बरोबर. हा ये. हो हो रोडलाच आहे. जाड्या आलाय. हा बर चल बघू. थोडी सोनाला शॉपिंग करायची, ते करतो. बघू काय काय घ्यायचंय ते जाड्याला माहिती आहे दुकान. हा सो कॉम्प्लिकेटेड. सोना त्याला जाड्या म्हटल्यावर सोना म्हणतीये त्याला जाड्या म्हणू नको. मग बर बाबा श्रद्धेश. हा लहानपणीचा मित्र आहे यार. मला त्याला जाड्या म्हटल्यावर आपुलकी अशी आपला माणूस वाटतो. श्रद्धेश कसं ते एकदम नाही का. कोण नाही जाड्या करत. काय कोणी जाड्या बोलू नका. हिला मार्केट यार्ड अख्खं बंद आहे. इथली कुत्री आणि गाई माता गो माता माग लागतात गाडीचा आवाज ऐकून. काय घ्यायचं. काहीच इथं कोण नाही. आवाज ऐकू का. फर्स्ट टाइम मी रेव केली गाडी. अख्खं मार्केट बंद आहे. ए चला अख्खं मार्केट बंद आहे चला. कसला हे आंधळा आहे कॅमेरा. हा कॅमेरा अंधार झालाय. पूर्ण आंधळा झाला असेल गोप्रो. उई खड्डा. चालू आहे कॅमेरा. डिस्प्ले बंद होतो ना, चार्जिंग सेव्ह होती. कसा वाटतोय आवाज. कसा वाटतोय.
इथं अडकवली गाडी. रिक्षा यायला जागा नाहीये तरी रिक्षा घातली आहेत काकांनी. बहुतेक त्यांना मागं घ्यावी लागणार आहे. भाऊ चिडलाय आणि हा दादा मागं वळून वळून बघतोय गाडी कोणती आहे. तोडलं गेट काकांनी, गेट तोडलं. टडंग टडंग. जाऊ दे बाई, जाऊ दे. भाऊ लय चिडलाय. नाही बोलताय. नो. काहीतरी त्याचं पण काम असेल काय माहिती, पण आता गाडी अडकली, झाले लपड, सगळेच गुतलेत. ते बसलाय बघ कसा. फुल कॉमेडी. अरे 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 तोडते तोडते. पत्र तरी घेऊन जाते ना, तर रिक्षा तरी पुढची. हा का नवीन ड्रायव्हर आहे? हा का, म्हणजे नवीन ड्रायव्हर आहे तो. नवीन ड्रायव्हर असेल. नको नको. बसलाय जाड्या, बसलाय बघ की कसं. भाऊ रिक्षा काढणारच बहुतेक तिथून आज, 100% काढणार. उठला बाबा परत. भाऊने पण पार्टी शाटी गेलेली दिसतीये. ओय बरच गाड्या आल्यात. निघली 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 रिक्षा निघली गाईज. चलो. कान बहिरे होते ते. अरे आधी गाडी काय करणार आहे, काय चाललंय काय जाड्या. आता जाड्या हवं करणार का, जाड्या चालू होणार आहे ना. हा जाऊ दे जाऊ दे. काही इथं भाऊ आपला समोरच आहे. आंबे 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 मार्केट यार्डला आंबे पोचलेले गाईज. पण अजून आंब्यांचा सीझन रिअल मध्ये आलेला नाहीये. जो कोकणी आंबे आहेत ना ते अजून आय थिंक माझ्या हिशोबाने तर नेक्स्ट मंथला यायला लागणार आहे. काय पप्पा मित्रांनी सांगितलंय आंबे यावेळेस घेऊ नका, मी पाठवून देतो. हा गोव्यातून आंबे येणार आहेत भाऊ आपल्याला. ओके. चल आम्ही फिरून तिथंच आलेलो आहे परत. गोल 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 अख्खा आतमध्ये मार्केट यार्डचा राऊंड मारून. हा भेटला पण पोलिसांची भीती वाटत होती. नाही प्रॉब्लेम तो नाहीये तरी पण एक्झॉस्ट. काय चारणार? मोमोज खायचेत. मोमोज मोमोज. बर आज सुट्टी आहे, कुठले पण खावा.
या ब्रिजच्या तिथून युटर्न घ्यायचा होता. इथंच आय थिंक कुठंतरी आहे ज्या दुकानात आम्हाला जायचंय. बहुतेक ते पण दुकान बंद आहे. बंद आहे. चलो. कस काय एवढं लवकर बंद? अरे आज रविवार मार्केट पूर्ण बंद असतं. सोमवारचा असतं ना आय थिंक. चलो गाईस थोड्या वेळाने भेटू आपण.